पण आयुक्तांच्या एकदा आपल्या देवाला म्हणजे जो एक एवढं मोठं बहुमत मोठं पद मिळालं तर भावना असते. आणि एकदा मला वाटतं मी अक्कलकोट स्वामींना मानतो, स्वामींच्या समोर आवाज, त्यानंतर कधीही मुंबईच्या बाहेर गाडी नेली नाही. आत्ताही मुंबईच्या बाहेर गाडी नेत नाही. माझं वैयक्तिक असेल तर मी माझी गाडी घेऊन जाते. आज जर तुम्ही मुंबईत अशा पद्धतीने लुटमार मुंबई महापालिकेची करणार असाल, साधा अजून एक विषय जो महापौरांनी पाठवलाय, आयुक्त काय यांच्या हट्ट पुरवायला बसलेत की काय? 50,000 तिचे प्रायव्हेट सेक्रेटरीला द्या. एकतर महापौरांकडे 11 स्टाफ आहे, जो 9 असतो कायम तो 11 आहे. 11 स्टाफ पण तुम्हाला कमी पडतो म्हणून प्रायव्हेट, बरं प्रायव्हेट तर प्रायव्हेट, पण महानगरपालिकेने पैसा पगार द्यायचा 50,000. नगरसेवकांना मानधन आहे 25,000 आणि प्रायव्हेट सेक्रेटरी महापौरांची, अरे काय बाल हट्ट, महापौर हट्ट, त्याच्यासाठी मुंबईकरांना लुटताय. या गाड्यांची आता 5 महिने झाले, 5 वर्षासाठी गाड्या घेतलेत आणि तुम्ही आता ह्या तक्रारी करून जर आयुक्तांनी असं काय केलं तर आम्ही जे 4 वर्षासाठी तुमच्याकडे मागतोय श्वेतपत्रिका ती आम्हाला द्याच. हे काय चाललंय? आम्ही त्याच्यासाठीच मागतोय. असे कुठे कुठे तुम्ही खर्च करताय. बरं, तुम्ही कोणाला विश्वासात पण घेत नाहीये, म्हणजे विरोधी पक्ष म्हणून, गट नेते म्हणून विश्वासात घ्या. तुमचा काय तुम्हाला त्रास होतोय तो आम्हाला सांगा. आम्हाला न सांगता, म्हणजे न सांगता घेतात म्हणून ऑब्जेक्शन नाही, खरं गरजच नाहीये. नवीन गाड्या आहेत, 5 वर्षासाठी घेतले, वापरूया. कोण इथे कायमचं आलेलं आहे? पुन्हा 5 वर्षांनी आपल्याला परीक्षा द्यायच्या आहेत, पुन्हा 5 वर्षांनी पास कोण होत आहे, कारण नापास किती वेळा कोण कोण झाले ते दिसत आहेत. 9 2 गॅप घेऊन आलेली लोक आहेत. ठेवी मोडलेल्या आहेत. थांबा बोलते. ठेवी मोडल्या, त्याच्यावर पण आम्ही श्वेतपत्रिका त्याच्यासाठीच मागतोय. कारण आता लक्षात येत आहे की या ह्याच्यामध्ये रस्त्यामध्ये 158 कामाचा, म्हणजे 158 प्लस करून कामं दिले. जी 20% आपण मागे जाऊन देत होतो ती 158 पोचली कामं. म्हणजे 9,780 कोटी हे महापालिकेचे लाडक्या कॉन्ट्रॅक्टांना गेले. हे पेपरवर आहे, मी आरोप नाही करत आहे, हे पेपरवर आहे. काय चाललंय मुंबई? ह्याच्यासाठी तुम्हाला मुंबईकरांनी पुन्हा चला आमच्याकडनं काढून तुम्हाला दिली, ह्याच्यासाठी दिली. लुटो, मुंबई आलात लुटा. महापौर बंगला 2 कोटी खर्च झालेला होता, छान होता. 4 कोटी झाला, 4 कोटी महापौर बंगल्यावर. का? 2.5 वर्ष प्रत्येक महापौर राहणार, निघून जाणार. त्याच्यासाठी 2 कोटी ऑलरेडी खर्च केला होता. 4 कोटी गाड्यांचे 10 कोटी. काय चाललंय काय? तुम्ही अशा पद्धतीने नाही बघा खंक एक मिनिट. नाही मुळामध्ये प्रस्ताव पुढे गेला, वरवर बोलणं की आपण ह्या बदलतो, या गाड्या कुठल्या गाड्या काय माहिती नाही, हे चुकीचं बोलता येतं. सगळ्या पापांमध्ये आम्हाला धनी करू नका. हेरवी जेव्हा आम्ही म्हणतो ना आम्हाला बोलवलं जात नाही, बोलवलं त्याच्यावर उत्तर नाही आणि काही सांगणार काय तुम्ही? मुळामध्ये स्कॉर्पिओ ह्या नवीन गाड्या आहेत, 5 वर्षासाठी घेतल्या, वापरूया ना. मी आता सांगते वापरूया. किशोरी पेडणेकर कम्फर्टेबल आहेत या गाड्यांमध्ये? मी कम्फर्टेबल आहे. त्यांचं म्हणणं की पाठीचा त्रास होतो, छोट्या गाड्या आहेत. नाही मुळात मला एक, तुम्ही ना सिली क्वेश्चन करताय. मला एक सांगा स्कॉर्पिओ गाडी याचं हे जर आपण गुगलवर किंवा कशी माहिती मिळते? मला डाऊट आहे. वरून
त्या स्कॉर्पिओ कंपनीला अडचणीत आणा आणि स्कॉर्पिओचा जो मार्केट आहे तो डाऊन करा, असं असेल तर हे चुकीचं आहे. कोणी कोणाचं मार्केट डाऊन करू नका. डायरेक्ट तो वास येतो आता, डायरेक्ट. इंटरनली एक्सचेंज होतील गाड्या. एक मिनिट. गाड्या ज्या आहेत इंटरनल एक्सचेंज होतील असा युक्तिवाद आहे. त्या गाड्या काही वाया, एक मिनिट, गाड्या काही वाया जाणार नाही स्कॉर्पिओ, त्या इंटरनली एक्सचेंज होतील. आणि सगळ्या गरज आहे का? या खरेदी नाही केलेल्या या भाडे तत्वावर आहे असं सांगितलं जात आहे. मग ऐका, प्रशासक म्हणून कारभार चालत होता तेव्हा भाजप आणि शिंदे गुटच करत होता ना. आम्ही होतो का? गेल्या 4 वर्षात आम्ही होतो का? तो जानेवारीत प्रस्ताव आला, आमचं इलेक्शन झालं होतं का? आणि जर झाला असेल, म्हणजे तो प्रस्ताव आला असेल, तर आमच्या सगळ्यांच्या जे आम्ही आता ट्रस्टी म्हणून एक बॉडी आलोय, त्या बॉडीमध्ये आम्हाला माहिती होतं का? तेव्हाच का नाकारला? आता जी स्कॉर्पिओ कंपनी आहे तिचं मार्केट जर वरूनच डाऊन करायचं असेल, आज मुंबई महानगरपालिकेने नाकारलंय, सगळीकडे त्या महानगरपालिका नाकारतील आणि स्कॉर्पिओवाल्याला धडा देतील. असं काय राजकारण आहे का? बरं, एक महत्वाचा आरोप तुम्ही करताय. एक मिनिट, महत्वाचा आरोप करताय तुम्ही की महापौरांचे जे खासगी सचिव आहेत. आरोप नाही, पत्र आहे माझ्याकडे. किती पैसे दिले जात आहेत प्रसिद्धीसाठी? किती दिले जातात? प्रसिद्धीसाठी 3 महिन्याला 10 लाख. प्रसिद्धीसाठी 3 महिन्याला 10 लाख. 10 लाख दिले जात आहेत आणि ते पण बाहेरून ठेवले. खाजगी सचिवाला काय ते पीएला महापालिकेतून 50,000 आधी, हा महिन्याला. आधी लोक 9 होते, आता 11 केले. तरी तुम्हाला कमी पडतात.